डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना आज जो विजय मिळालेला आहे तो त्यांच्या जयंतीसाठी आजपर्यंत स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी जे ह्या पलूस कडेगाव मतदारसंघात जो कामाचा डोंगर उभा केला ते माणसांनी आजपर्यंत कधी विसरलेलं नाही। आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या निधनानंतर जी जबाबदारी आमचे नेते डॉक्टर विश्वजित पतंगराव कदम साहेब यांनी जे पतंगराव कदम साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच पद्धतीने त्याच ताकदीने जी माणसांची सेवा विकास गोरगरीब जनतेला मदतीचा हात कुठल्याही ॲडमिशन असो त्याची फी माफी असो किंवा हॉस्पिटलचं बिल असो गोरगरिबांच्या पाठीमागे कायम ठामपणे उभे राहिलेले त्याचीच पोचपावती म्हणून आज त्यांचा जो जास्तीत जास्त मताधिक्याने विजय झालेला आहे तो फक्त त्यांच्या कामाच्या जीवावर त्यांनी आज इथे विजय खेचून आणलेला आहे। विरोधकांनी आता एवढं ते लाडक्या बहिणीची योजना आहे एवढा त्यांनी त्याचा महागाई वाढवून सुद्धा ते 1,500 जे दिले त्या जोरावर ते इलेक्शनला उतरले, पण आमचा नेता हा त्याच्या कामाच्या जीवावर आज निवडून आलेला आहे। त्यामुळे इथून पुढं या पलूस कडेगाव मतदारसंघात का पतंगराव कदम साहेब आधी आमदार होत होते मंत्री झाले, इथून पुढं डॉक्टर विश्वजित कदमच कायमचे आमदार असतील आणि मंत्री असतील। कदम साहेबांचा